सध्या जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, त्याच संदर्भातले टॉप 9 अपडेट्स बघूया। महापालिकांनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप अजित पवारांना घेरण्याच्या तयारीत। भाजपनं अजित पवारांची सत्ता असलेल्या पुणे जिल्हा परिषदेकडून विकास कामांवर खर्च केलेल्या निधीची माहिती मागवली, तर या निवडणुकीमध्ये पुणे जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा भाजप प्रचारात आणणार। करमाळा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक छाननीवेळी वाद, तर निवडणूक निर्णय अधिकारी अनिल करंडे आणि शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्यामध्ये खडाजंगी। महेश चिवटेंनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या गाडीसमोर घोषणा देत निषेध केला। पुण्याच्या मावळमध्ये जिल्हा परिषदेत यंदा तिरंगी लढत, तर भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्र लढणार, तर अजित पवारांची राष्ट्रवादी आणि आरपीआयची युती। मावळमध्ये महाविकास आघाडी एकत्र। रायगडच्या जांभूळपाडा गणात प्रतिष्ठेची लढत होणार, तर भाजप विरुद्ध शिंदेची शिवसेना आमने सामने। यामध्ये भाजपच्या खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी निलिमा पाटील, तर आमदार महेंद्र दळवींचे निकटवर्तीय दिलीप भोईर यांच्या कन्या दीपाली भोईर यांच्यामध्ये लढत। कोल्हापुरात गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार, तर जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ या चिन्हावर लढणार। हसन मुश्रीफांच्या नेतृत्वाखाली एकत्र निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय। पुणे जिल्हा परिषदेसाठी 597 उमेदवारी अर्ज दाखल, तर पंचायत समितीसाठी 1066 अर्ज दाखल। शेवटच्या दिवशी विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांकडून शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल। उद्योगमंत्री उदय सामंतांचे स्वीय सहाय्यक निवडणुकीच्या रिंगणात, तर नेताजी पाटील रत्नागिरीतनं पंचायत समिती निवडणूक लढवणार। रत्नागिरीच्या हातखंबा जिल्हा परिषदेमध्ये शिंदेच्या शिवसेनेत बंडखोरी, तिकीट नाकारल्यामुळे माजी सदस्य परशुराम कदम यांच्याकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। धाराशिवमध्ये युवक काँग्रेसच्या महेश देशमुखांकडून शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल। उमरगा तालुक्यामध्ये काँग्रेसकडून वातावरण निर्मिती।